हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण टॉपिक बघतोय लाईन अँड प्लेन. लाईन आणि प्लेनमधला लाईन फक्त एवढे आपण डिस्कस करतोय. लाईनचे आपल्याकडं दोन टाईपचे इक्वेशन्स आहेत, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायच्या आपल्याकडे काही कंडिशन्स आहेत, आपण त्या काल डिस्कस केल्या. आणखीन एक वेळेस त्याला रिवाइज करूयात आणि थोडे प्रॉब्लेम्स आज आपण सॉल्व करूयात. बघा, सर्वात पहिली कंडिशन आपण पाहिली होती, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट कॅपिटल ए ऑफ ए बार अँड पॅरलल टू द वेक्टर बी बार. म्हणजे एक पॉइंट आणि पॅरलल मध्ये एक वेक्टर असेल तर त्यावेळेस आपण वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे. तर आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट बी बार. आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इंटू बी बार. हे झालं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, वन पॉइंट अँड पॅरलल टू वेक्टर. ह्याचंच कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन कसं येणार, एक पॉइंट आणि आपल्याला डायरेक्शन रेशो दिलेले असतील तर कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन येणार x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन बी इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन सी. हे आपण पहिली कंडिशन, वन पॉइंट अँड पॅरलल टू वेक्टर. सेकंड कंडिशन पाहिली, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स. दोन्ही पॉइंट्स असतील ए बार आणि बी बार, पासिंग थ्रू पॉइंट्स कॅपिटल ए ऑफ ए बार अँड कॅपिटल बी ऑफ बी बार. Then the vector equation of line is what? R bar is equals to A bar plus lambda in bracket B bar minus A bar. आपल्याला एक पॉइंट आणि पॅरलल मध्ये एक वेक्टर दिला तर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. आपल्याला पासिंग थ्रू टू पॉइंट्स दिले तर आणि वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे. तर आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. आणि त्याचंच कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन काय येणार, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 is equals to y minus y1 upon y2 minus y1 is equals to z minus z1 upon z2 minus z1. ओके, दुसरी कंडिशन झाली. तिसरी कंडिशन आपण पाहिली, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट capital A of A bar and parallel to the vector B bar and C bar. Parallel to the vector B bar and C bar म्हणजे पासिंग थ्रू वन पॉइंट आणि पॅरलल मध्ये किती वेक्टर, दोन वेक्टर. तर मी फॉर्म्युला यूज करणार, आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट C bar minus B bar. This is the vector equation of line passing through a point and parallel to the two vectors B bar and C bar. Fourth condition, vector equation of line passing through a point capital A of A bar and perpendicular to the vectors B bar and C bar. परपेंडिक्युलर मध्ये दोन वेक्टर आहेत तर त्यावेळेस फॉर्म्युला यूज करणार, आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार. हे आपण काल डिस्कस केलं. ओके, आता आपण पाहूयात ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे. आपण एक्सरसाइज 6.1 मधला फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. जे आपण बेसिक पाहिलंय त्या बेसिकवरती फर्स्ट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आपल्याला एक्झामला 2 मार्कसाठी विचारला जातो किंवा MCQs मध्ये 2 मार्कासाठी विचारला जाईल. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. फक्त वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे, नॉट ए कार्टेशियन. पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर, पासिंग थ्रू ए पॉइंट, जे पॉइंट आहे त्याचं पोझिशन वेक्टर दिलंय अँड पॅरलल टू दिस वेक्टर, म्हणजे एक पॉइंट दिलाय आणि पॅरलल मध्ये एक वेक्टर दिलेलं आहे. तर आपण काय करणार, वन पॉइंट आणि पॅरलल टू वन वेक्टर. सोल्युशन, लेट ए बार इज इक्वल्स टू द व्हॅल्यू ऑफ ए बार इज व्हॉट, पासिंग थ्रू द पॉइंट, this point a bar is equals to minus 2i cap plus j cap plus k cap and b bar is equals to parallel to the vector 4i cap minus j cap plus 2k cap. ओके, मग सरळ सरळ आपला काय फॉर्म्युला सांगा बरं, काय सांगतो, द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन, द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन passing through the point capital A of A bar and parallel to vector B bar is, the formula is what, passing through one point and parallel to another vector, r bar is equals to A bar plus lambda
into B bar. So therefore R bar is equals to, value of A bar is what? Minus 2I cap plus J cap plus K cap plus lambda in bracket. Value of B bar is what? 4I cap minus J cap plus 2K cap. Okay, simple. This is the required vector equation of the line. ओके, हे झालं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. संपलं, दुसरं काहीच नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा वागांनो, आता हे जे काही आय कॅप जे कॅप के कॅपचे ए बारचे जे कोइफिशियंट्स आहेत हे तुमचे पॉईंट्स आहेत. म्हणजे हे x1ची व्हॅल्यू, ही y1ची व्हॅल्यू आणि ही z1ची व्हॅल्यू, आणि बी बारच्या ज्या व्हॅल्यूज आहेत हे 4, इथं याचा कोइफिशियंट -1 आणि हे 2, हे डायरेक्शन रेशोज येतं. ओके, याचा यूज कशासाठी असणार का सांगतोय मी, कारण कार्टेशियन इक्वेशन ज्यावेळेस याच्यानंतर फाइंड आउट करायचे तर त्यावेळेस आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. ओके, बस एवढं सोल्युशन आहे याचं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. परत वेक्टर इक्वेशन फाइंड आउट करायचे. पासिंग थ्रू पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स, म्हणजे जे पॉईंट्स आहेत पासिंग थ्रू पॉईंट्स हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स, जे 2 पॉईंट्स आहेत त्या 2 पॉईंट्सचे आपल्याला पोझिशन वेक्टर दिलेले आहेत. हे पहिल्या पॉईंटचं पोझिशन वेक्टर आणि दुसऱ्या पॉईंटचं पोझिशन वेक्टर. इथं आपल्याला पॅरलल असं दिले का, पॅरलल टू द वेक्टर नाहीये, सरळ 2 पॉईंटचे पोझिशन वेक्टर दिले आहेत, म्हणजे पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. मग पासिंग थ्रू 2 पॉईंट्स असताना वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन फाइंड आउट करायचे. कसं करणार, सोल्युशन. लेट पहिला पॉईंट आहे त्याला आपण म्हणणार ए बार, 3I कॅप प्लस 4J कॅप मायनस 7K कॅप. B bar is equals to 6I cap minus J cap plus K cap. ओके, मग इथं लिहिणार आपण the vector equation of the line, passing through the points capital A of A bar and capital B of B bar is. passing through 2 points असताना वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन काय फाइंड आउट करणार आपण, R bar is equals to A bar plus lambda in bracket B bar minus A bar. Okay, put these values. So value of A bar is what, bracket मध्ये 3I cap plus 4J cap minus 7K cap प्लस लॅम्बडा इन स्क्वेअर ब्रॅकेट. तुम्ही म्हणणार काय सर स्क्वेअर ब्रॅकेट का, तर कारण बी बारची व्हॅल्यू आणि ए बारची व्हॅल्यू ठेवली की दोन्हीच्या मधात कोणतं साईन आहे, मायनस. त्यामुळे बी बारची व्हॅल्यू एका ब्रॅकेटमध्ये लिहूयात आपण, स्मॉल ब्रॅकेट बी बार. व्हॅल्यू ऑफ बी बार इज व्हॉट, 6I कॅप मायनस J कॅप प्लस K कॅप मायनस. ओके, मायनस ए बारची व्हॅल्यू ब्रॅकेट, ब्रॅकेट सोडायचं नाही वागांनो. ए बारची व्हॅल्यू काय घेणार, 3I कॅप प्लस 4J कॅप मायनस 7K कॅप, ब्रॅकेट क्लोज. ओके, सो हे जशाच तसं 3I कॅप प्लस 4J कॅप मायनस 7K कॅप प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट. आता हे ब्रॅकेटच्या बाहेर काढलं, आता साधा ब्रॅकेट घेतलं तरी काय अडचण नाही आहे. 6I कॅप मायनस J कॅप प्लस K कॅप, मायनस इंटू 3I कॅप मायनस 3I कॅप, मायनस इंटू प्लस मायनस 4J कॅप, मायनस इंटू मायनस प्लस 7K कॅप. ओके, देन काय करणार आता आपण, देन इथं लिहितोय मी बघा, हे जशाचं तसं ठेवणार आपण. 3I कॅप R bar is equals to, so therefore R bar is equals to 3I कॅप प्लस 4J कॅप मायनस 7K कॅप प्लस लॅम्बडा इन अ ब्रॅकेट. बघा आय कॅपचं ॲडिशन सबट्रॅक्शन होतं असेल तर ते करायचं. 6I कॅपमधनं 3I कॅप गेलं तर किती मिळणार सांगा, 3I कॅप. J कॅप मायनस J कॅप आणि मायनस 4J कॅप, -1 आणि -4 काय मिळणार, -5J कॅप. आणि देन आफ्टर K कॅप आणि 7K कॅप तर किती मिळणार, 7 + 1 8K कॅप. सो दिस इज दी required vector equation of line passing through the
2 पॉईंट्स हॅव्हिंग पोझिशन व्हेक्टर. पासिंग थ्रू 2 पॉईंट्स असताना व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे. तर हा फॉर्म्युला यूज करायचा, आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. ओके. क्वेश्चन नंबर 3 पहा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. म्हणजे पासिंग थ्रू जो पॉईंट आहे त्याचं पोझिशन वेक्टर ऑलरेडी दिले आपल्याला आय कॅप जे कॅप के कॅपमध्ये, अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज. तर दुसऱ्या वेळेस डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत. इथं पॅरलल हा शब्द आहे का? नाही आहे. पण आपल्याला पासिंग थ्रू 1 पॉईंट दिला आहे आणि डायरेक्शन रेशोज दिले आहेत. डायरेक्शन रेशोज म्हणजे ABCच्या व्हॅल्यूज, आणि डायरेक्शन रेशोज म्हणजे -3, 4 आणि 2 हे आय कॅप जे कॅप आणि के कॅपचे कोइफिशियंट्स आहेत. म्हणजे काय करणार आपण, नीट बघा, लक्ष द्या. सोल्युशन पासिंग थ्रू ए पॉइंट. पॉइंट म्हणजे व्हॅल्यू ऑफ ए बार. ए बार इज इक्वल्स टू 5 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 3 के कॅप. ओके. आणि डायरेक्शन रेशोज मी कालच सांगितलं होतं. डायरेक्शन रेशोज म्हणजे आपण ए बार, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं की डायरेक्शन रेशोज मीन्स दॅट बी बार. ओके. बी बार. तर काय लिहिणार आपण, -3 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 2 के कॅप. हे ए बार आणि हे बी बार मिळालं. इथं लिहितोय मी द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट कॅपिटल ए ऑफ ए बार अँड पॅरलल टू द वेक्टरला किंवा अँड द वेक्टर बी बार इज. काय लिहिणार आपण फॉर्म्युला, एकच पॉईंट आणि एक पॅरललमध्ये वेक्टर किंवा डायरेक्शन रेशोज दिले. तर आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इंटू बी बार. सो देअरफॉर आर बार इज इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ ए बार इज व्हॉट, 5 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 3 के कॅप प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट बी बारची व्हॅल्यू काय घेणार सांगा, -3 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 2 के कॅप. ओके. संपलं. दिस इज युअर रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. काहीच नाही, जशा तसंच आहे, पहिल्यावरच आहे. फक्त इथं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी बी बारची व्हॅल्यू न देता काय मेन्शन केलं इथं, डायरेक्शन रेशोज. त्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं. पोझिशन म्हणजे पासिंग थ्रू ए पॉईंट त्याचं पोझिशन वेक्टर दिले आणि डायरेक्शन रेशो दिलेत. ए बारची व्हॅल्यू, ही बी बारची व्हॅल्यू आय कॅप जे कॅप के कॅपमध्ये, आणि डायरेक्टली वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. दिस इज युअर रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. ओके. क्वेश्चन नंबर 4 पहा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. आतापर्यंत आपण काय पाहिले, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 1 पॉईंट अँड पॅरलल टू 1 वेक्टर. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. आता थोडा वेगळा क्वेश्चन आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. म्हणजे एक पॉईंट आहे पासिंग थ्रू पॉईंट, त्या पॉईंटचं पोझिशन वेक्टर ऑलरेडी दिले. अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर्स, आपल्याला परपेंडिक्युलरमध्ये 2 वेक्टर्स दिलेले आहेत. परपेंडिक्युलर टू वेक्टर्स मीन्स दॅट बी बार अँड सी बार. मग त्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. काय फॉर्म्युला आहे काय नाही आपण ते डिस्कस करूयात. बघा एकदा. आता पहा काय करणार आपण, परपेंडिक्युलर टू वेक्टर्स दिलेले आहेत. लेट ए बार पॉइंट आहे दिलेला आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. ओके. देन बी बार परपेंडिक्युलर टू वेक्टर्स दिलेले आहेत. बी बार हे ए बार हे बी बार, आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप, आणि सी बारची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. झालं ए बार बी बार अँड सी बार. पासिंग थ्रू ए पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू दिस 2 वेक्टर्स. तर आपल्याला फॉर्म्युला आहे द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन, वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट capital A of A bar and perpendicular to the vectors B bar and C bar is. तर काय फॉर्म्युला यूज करणार वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन साठी,
आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा इन ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार. दिस इज दी फॉर्म्युला. ओके, मी हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे ना, त्यामुळे याला इक्वेशन नंबर काय दिला आपण फर्स्ट. तुम्ही म्हणणार का सर, का तर कारण आपल्याला ए बारची व्हॅल्यू माहिती आहे, बी बार माहिती आहे, सी बार माहिती आहे, पण बी बार क्रॉस सी बार माहिती आहे का नाही. तुम्ही म्हणणार सर इथं तर काय मल्टिप्लिकेशन तर करायचं ना, नाही. आपल्या व्हेक्टरमध्ये क्रॉससाठी वेगळी प्रोसिजर आहे आणि डॉटसाठी वेगळी प्रोसिजर आहे. म्हणजे आपल्याला पहिले एवढ्या टर्मची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि नंतर ती व्हॅल्यू मिळाली, ते इक्वेशन मिळालं की ते इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करायचं. दॅट इज युअर व्हेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. मल्टिप्लिकेशन नाही करायचं, क्रॉस करता वेळेस वेगळी प्रोसिजर आहे. काय प्रोसिजर आहे ती पाहून घ्या एकदा. So therefore now B bar cross C bar is equals to determinant of cross करता वेळेस I cap J cap K cap. ओके, आता बी बारचे आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंट्स लिहायचे. आय कॅपचा कोइफिशियंट 1, जे कॅपचा 1, के कॅपचा 1 1 1 1. सी कॅप सी बारचे आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंट्स 2 -1 1 2 -1 1. ओके, त्याला सॉल्व करायचं. हे आय कॅप ॲज इट इज, डिटर्मिनंट माहिती आहे तुम्हाला. हा रो हा कॉलम स्किप करून टाका. 1 1 1 मायनस -1 × 1 -1 मायनस मायनस +1 प्लस जे तर काय नाही राहतं मायनस जे. हा रो हा कॉलम स्किप केला, 1 1 1 मायनस 2 1 2 प्लस के कॅप. हा रो हा कॉलम सोडून द्या. -1 × 1 -1 मायनस 1 × 2 2. आय कॅप 1 + 1 2 मायनस जे कॅप -1 प्लस के कॅप इन ब्रॅकेट -3. So therefore B bar cross C bar is equals to 2 I cap minus into minus plus J cap plus into minus minus 3 K cap. ही मिळाली व्हॅल्यू तुम्हाला B bar cross C bar. झालं, A bar ची व्हॅल्यू आहे आणि B bar cross C bar ची व्हॅल्यू आहे. आता A bar ची व्हॅल्यू आहे आणि B bar cross C bar ची व्हॅल्यू आहे. दोन्ही व्हॅल्यू मिळालेले आहेत आपल्याला. सो इथे लिहितोय मी इक्वेशन फर्स्ट बिकम्स. चला, इक्वेशन फर्स्ट बिकम्स काय करणार आपण. इक्वेशन फर्स्ट बिकम्स. So therefore R bar is equals to value of A bar. A bar ची व्हॅल्यू काय, I cap plus 2J cap plus 3K cap plus लॅम्बडा इन ब्रॅकेट B bar cross C bar ची व्हॅल्यू काय आलेली आपल्याकडं 2I cap plus J cap minus 3K cap. That's all. This is your required vector equation of line passing through a point and perpendicular to the vector B bar and C bar. म्हणजे passing through एक पॉइंट आणि परपेंडिक्युलर मध्ये दोन वेक्टर दिलेले असतील तर याचं सोल्युशन आपण ह्या पद्धतीने सॉल्व करणार. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके, चला क्वेश्चन नंबर 5 पहा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू 2I cap plus J cap minus K cap and parallel to the line joining these 2 points. आता बघा, पासिंग थ्रू 1 पॉइंट आहे आणि पॅरलल मध्ये किती वेक्टर्स आहेत, 2 वेक्टर्स आहेत, पॅरलल टू दी 2 वेक्टर्स. सो पासिंग थ्रू 1 पॉइंट अँड पॅरलल टू 2 वेक्टर्स वी हॅव टू यूज दी अनदर फॉर्म्युला. आतापर्यंत आपण पाहिलं एक पॉइंट आणि पॅरलल मध्ये एकच वेक्टर असताना, पासिंग थ्रू 2 पॉइंट्स असताना, परत पासिंग थ्रू 1 पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर असताना. पण आता आपण बघतोय पासिंग थ्रू 1 पॉइंट अँड पॅरलल टू 2 वेक्टर. पॅरलल मध्ये 2 वेक्टर आहेत तर काय करणार आपण, लेट ए बार 2I cap plus J cap minus K cap, value of B bar minus I cap plus J cap plus 4 K cap, and value of C bar I cap plus 2 J cap plus 2 K cap. ओके, ए बार बी बार अँड सी बार आपण हे पाहिलं. आता काय करणार, द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन, द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट कैपिटल A of A bar and parallel to B bar and C bar is, we have to use the formula R bar is equals to A bar plus lambda in bracket C bar minus B bar. ओके, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग काय करणार आपण, R bar is equals to value of A bar
2i कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप प्लस लॅमडा इन ब्रॅकेट. आता इथं मायनसचं साईन असल्यामुळं स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन करूयात. सी बारची व्हॅल्यू काय दिलेली आहे, आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 2 के कॅप, हे मायनस. आता ह्या मायनसनं बी बारचं जे काही इक्वेशन आहे त्या प्रत्येकाला मायनसनं मल्टिप्लाय करा. मायनस इंटू मायनस प्लस आय कॅप मायनस इंटू प्लस मायनस जे कॅप मायनस इंटू प्लस मायनस 4 के कॅप. ओके, हे झालं. मायनसने मी एक स्टेप स्किप केली आहे, डायरेक्टली मल्टिप्लाय करून घेतलं मायनसनं. सो देअरफॉर आर बार इज इक्वल्स टू 2i कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप प्लस लॅमडा इन ब्रॅकेट आय कॅप प्लस आय कॅप 2i कॅप. 2 जे कॅपमधनं जे कॅप गेलं प्लस जे कॅप, 2 के कॅपमधनं मायनस 4 के कॅप गेलं मायनस 2 के कॅप. सो दिस इज युअर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन passing through a point and parallel to the joining these 2 points. ओके, सो हे आपलं रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन आहे. आपण क्वेश्चन 5 पर्यंत सॉल्व केले. आज आपण पूर्ण डिस्कस केलं वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. आता उद्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन.